एकेकाळी अशोक शेळके यांचे गुरु होते, आज ते खूप मोठे झालेले आहेत आणि कुठेतरी तुमची जी शिकवण आहे ते विसरले नाहीत. त्यांनी आता 2 दिवसापूर्वी एका फेरीवाल्याला मारले. माझं बंटी हे जग जाहीर आहे, हे जगाला माहिती. मी म्हणतो ना, मनसेमध्ये होते तत्पूर्वी ते माझ्याबरोबर होते आणि नंतर मधल्या काळामध्ये ते की ते माझ्याबरोबर घरच्या संबंधासारखे होते. पण ज्या गोष्टी त्यांनी करतोय साहजिकच डीएनए तुम्ही म्हणाल्याप्रमाणे तर आमच्यावर काम केलंय, मनसेत काम केलंय, शिवसेनेत काम केलंय, तर त्या गोष्टी असणारच. आणि जिथे चुकीच्या गोष्टी दिसत तिकडे तो मारण करायचं असेल. कुठलाही फेरीवाला असू दे, अशोक शेळके आज घटन येतात, त्यांनी एका फेरीवाला मारण करण्यापेक्षा हा पूर्ण आवाज, हा फेरीवाल्यांचा आवाज बनवून, मराठी माणसाचा आवाज बनवून, सामान्य भूमिपुत्रांचा आवाज बनवून याचा आवाज वसई विरार शहर महानगरपालिकेत महासभेमध्ये घेतला पाहिजे. भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी हप्ते वसूल करतोय आणि दुसरीकडे भारतीय जनता पार्टीचा गटनेता त्या फेरीवाल्यांना मारतोय. नाही, आता तुम्ही उदय शेट्टीचा विषय, मला माहिती आहे उदय शेट्टी बद्दलचा विषय, आणि उदय शेट्टीचा तिकडे काय प्रकार असावा असं मला माहित नाहीये, आता तुमच्याकडनं कळलेलं आहे. आपण पाहताय टॉप 10 महाराष्ट्र न्यूज. 2 दिवसापूर्वी एक व्हिडिओ प्रचंड प्रसार माध्यमात व्हायरल झाला. भारतीय जनता पार्टीचे गटनेते नगरसेवक अशोक शेळके हे एका फेरीवाल्याला मारतायत. आता अशोक शेळके यांनी असं का केलं, त्याच्या मागचं कारण असं आहे की अशोक शेळके यांचं जे डीएनए आहे, हे डीएनए उदय जाधव आहेत त्यांच्याकडचं आहे. आणि उदय जाधव आपण जर नेहमीच पाहिले तर त्यांची देखील हीच आक्रमक भूमिका आपल्याला पाहायला मिळते. जिथे जिथे अन्याय होतो तिथे तिथे उदय जाधव आक्रमक होतात. अशोक शेळके यांनी बराच काळ उदय जाधव यांच्यासोबत काम केलेलं आहे. खरं तर ज्या उत्तर भारतीयांच्या जीवावरती भारतीय जनता पार्टी निवडून आली, आज त्याच उत्तर भारतीयांना भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक, युवा महासचिव महाराष्ट्राचे अशोक शेळके हे मारतात. याच्या मागचं नेमकं काय कारण आहे, त्याचा इतिहास तपासण्यासाठी आज आपण उदय जाधव यांच्याशी चर्चा करण्यासाठी आलो आहोत. खरं तर ते अशोक शेळकेंचे गुरु आहेत. उदयजी, तुम्ही खरं तर एकेकाळी अशोक शेळके यांचे गुरु होते, आज ते खूप मोठे झालेले आहेत आणि कुठेतरी तुमची जी शिकवण आहे ते विसरले नाहीत. त्यांनी आता 2 दिवसापूर्वी एका फेरीवाल्याला मारले. तुमचं काय मत आहे त्याच्यावर? आज ते सर्वप्रथम तर अशोक शेळके बद्दल जे म्हणताय, म्हणजे माझा बंटी, तुमचा बंटी. हो, तुम्ही प्रश्न बरोबर विचारता ना, नाकारायचा कशाला, ज्या गोष्टी आहेत त्या आहेत. पण त्यांनी त्याच्या कर्तृत्वावरती, मेहनतीवरती आज खरोखर चांगलं काम करून वरच्या लेवलला जाऊन भाजपमध्ये मोठं पद मिळवलं आणि आज तो नगरसेवक देखील आहे, त्यामध्ये दुमत नाही. हे मी पहिलं क्लिअर करतो. पक्ष बाजूला असावा, पण आज तुम्ही ज्या गोष्टी समर्थन मला सांगता की त्यांनी मारहाण केली, आता समर्थन ठीक आहे ना, साहजिकच डीएनए तुम्ही म्हणाल्याप्रमाणे शिवसैनिक हा डीएनए कधी विसरत नसतो. कुठेही गेला तरी तो असणार आणि अन्याय तिकडे वाचा फोडायचं काम शिवसैनिक करत आलेलं आहे. आता ते भाजपमध्ये पद्धत चालत नसते. आणि महत्वाची गोष्ट तुम्ही आता सांगितलं की अशोक शेळकेंनी मारहाण केली, मलाही ते मीडियातून बघितलं, मला काय त्याची कल्पना नाही आणि माझ्यावर त्यांनी कधी काम केलंय वगैरे, जे काय तुम्ही शब्द म्हणाल गुरु बिरू, ते मला काय माहित नाही तो काय म्हणतो वगैरे. पण तुम्ही या ठिकाणी म्हणता तुम्हाला कोणतरी कानात ते सांगितलं असेल असं मला. आम्ही पाहिलेलं आहे ना, बरेच वर्ष आम्ही पण इथे पत्रकारिता करतो. एकेकाळी अशोक शेळके मनसेमध्ये पण होते, ज्या वेळेला मी मनसेमध्ये होतो. मनसेच्या नंतर ते तुमच्याकडे आले. हे जग जाहीर आहे, हे जगाला माहिती. मी म्हणतो ना, मनसेमध्ये होते तत्पूर्वी ते माझ्याबरोबर होते आणि नंतर मधल्या काळामध्ये की ते माझ्याबरोबर घरच्या संबंधासारखे होते ना, असं उगाच नाकारणं चुकीचं असेल. आणि कुठेतरी काहीतरी गोष्टी घडत असताना आपण ह्या गोष्टी नाकारायच्या मला नाही पटत आहे. पण एक गोष्ट नक्की सांगावीशी एवढंच मला वाटतंय की आज तरी मारहाण केली असेल, पण त्या पक्षात जे आहे त्याचं नाव आहे भाजपा. आणि भाजपमध्ये आज भाजप पक्ष हा महाराष्ट्रामध्ये उत्तर भारतीयांच्या जीवावरती स्वतःला फोफावून घेतो, हे तर नक्की आहे. आणि आज उत्तर भारतीयांच्या मताच्या जीवावरती ते निवडून आलेले आहेत आणि निवडून आल्यानंतर आज कुठेतरी परप्रांतीय म्हणून सांगून आपण त्यांना मारहाण करणं किंवा चुकीच्या गोष्टी घडतायत असं सांगून आपण त्यांना मारहाण केलं असेल तर त्याला मी समर्थन करणार असं नाही. पण ज्या गोष्टी त्यांनी करतोय तर साहजिकच डीएनए तुम्ही म्हणाल्याप्रमाणे जर आमच्यावर काम केलंय, मनसेत काम केलंय, शिवसेनेत काम केलंय, तर त्या गोष्टी असणारच. आणि जिथे चुकीच्या गोष्टी दिसत तिकडे तो मारहाण करायची असेल. आता पक्षाने त्यांच्यावर निर्णय घ्यावा की त्यांनी काय करायला पाहिजे, काय नाही करायला पाहिजे, किंवा अशोक शेळकेंनी ठरवावं की त्याची आता भूमिका द्यावा, ती जुनी चालणार नाही, तुझ्या पक्षात काम करतो. आणि महत्वाची गोष्ट म्हणजे आता आपण लोकप्रतिनिधी आहोत, उदय जाधव लोकप्रतिनिधी नाहीये आणि शिवसेना ही रस्त्यावरची संघटना आहे, त्यामुळे आम्हाला ती सवय झालेली आहे. पण आपण जिथे लोकप्रतिनिधी जिथे होतो त्या ठिकाणी ही भूमिका अशी घेऊन चालत नसते. मी तर नक्कीच सल्ला देईन, कोणी असू द्या, अशोक शेळके असेल, मी एकाला सल्ला देईन की जिथे तुम्हाला चुकीच्या गोष्टी वाटतात, तुम्हाला आता महापली लोकांनी निवडून पाठवलेलं आहे, तिथे तुम्ही आवाज उचला, तिथं त्यांना हटवा. आणि मी खरोखर सांगतो, परप्रांतीय, फेरीवाले, स्थानिक भूमिपुत्राला प्रथम प्राधान्य भेटलंच पाहिजे, हा माझं पहिलं मत आहे. कुठलाही फेरीवाला असू दे, अशोक शेळके आज घटन येतात, त्यांनी एका फेरीवाला मारहाण करण्यापेक्षा हा पूर्ण आवाज,
हा फेरीवाल्यांचा आवाज बनवून, मराठी माणसाचा आवाज बनवून, सामान्य भूमिपुत्रांचा आवाज बनवून याचा आवाज वसई विरार शहर महानगरपालिकेत महासभेमध्ये घेतला पाहिजे. तिथे धिंगाणा घातला पाहिजे. तिथल्या ज्या सत्ताधारी आहेत त्यांना त्यांनी चळवळी घालून सोडून सोडला पाहिजे. आणि आपल्याला माहिती आहे जेवढे इथे फेरीवाले बसतायत, कोणाचे कुठे हप्ते बांधलेले असतील, काही असतील, कोणाच्या याच्या हाताखाली आशीर्वादाने बसलेले असतील, त्या सर्वांचा आवाज महापालिकेत उचलून ते कसे हटवता येतील, ते स्थानिक भूमिपुत्रांना कसं प्राधान्य देता येईल, हा जर अशोक शेळके यांनी काम केलं तर नक्की मला देखील अभिमान वाटतो. पण त्या ठिकाणी एक चर्चा अशी देखील आहे की ज्या खाऊ गल्लीमध्ये त्यांनी त्या फेरीवाला मारलंय त्याच खाऊ गल्लीमध्ये भारतीय जनता पार्टीचा उदय शेट्टी नावाचा एक व्यक्ती आहे, जो पदाधिकारी आहे भारतीय जनता पार्टीचा, तो हप्ते वसूल करतोय. म्हणजे एकीकडे भारतीय जनता पार्टीचा पदाधिकारी हप्ते वसूल करतोय आणि दुसरीकडे भारतीय जनता पार्टीचा गटनेता त्या फेरीवाल्यांना मारतोय. नाही, आता हे तुम्ही उदय शेट्टीचा विषय, मला माहिती आहे उदय शेट्टी बद्दलचा विषय, आणि उदय शेट्टीचा तिकडे काय प्रकार असावा असं मला माहित नाहीये, हे आता तुमच्याकडनं कळलेलं आहे. पण आज प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे फेरीवाले बसलेले आहेत, हे कोणाचे मी बोललो ना, वरच असताना बसलेले आहेत. आणि आज तुमची सत्ता आहे, तुमचा केंद्रामध्ये सत्ता असेल, राज्यात सत्ता आहे, आज महापालिकेत तुमचे 44, 42, 44 नगरसेवक आहेत. त्यामुळे त्या गोष्टी घडू शकतात ना, नाही असं नाही. आणि विरारला आपण पश्चिमेला बघितलं असेल की मध्ये तिकडच्या आपल्या व्यावसायिकांनी FIR करायला पोलिसांना गेलं, त्या लोकांनी बंद का आंदोलन केलं होतं. कशाबद्दल? तर तिकडच्या ह्यांनी मारहाण केली होती त्याला. आपलं बघितलं असेल नगरसेवक तरी काय तर खंडणी मागितली होती. हा विषय विरार पश्चिमेला घडला होता. आता तुम्ही अशोक शेळकेंच्या इथला जो विषय उदय शेट्टीचा म्हणता की तो खंडणी घेतोय, मला तिकडची खंडणी घेतोय की तो हप्ते घेतोय, मला त्याच्याबद्दल काही माहित नाही. पण मला एवढं सांगायचं आहे की आज तुम्हाला जर खऱ्या अर्थाने खरोखर चांगलं काम करायचं असेल आणि जनतेसाठी जर तुम्ही प्रश्न, आणि जनतेने आज तुम्हाला संधी दिलेली आहे. आज आम्ही 25-26 वर्ष शिवसेनेत काम करतोय. तुम्ही पाहिलं असेल की या ठिकाणी मी परंतु मी तुम्हाला थांबवतो, परंतु मला असं सांगायचंय की हा विषय महासभेमध्ये मांडला जात नाही. याच्या मागचं कारण काय? कारण जर तुम्हाला एवढी आक्रमकता दाखवायची, तुम्हाला फेरीवाल्याला मारायची वेळच काय येते? आज तुम्ही विरोधी पक्षामध्ये आहात, तुम्ही गटनेते आहात, तर तुम्ही जर विचार आणलात तर ते सहज होऊ शकतो. नाही, मी हेच तर तुम्हाला म्हणालो ना की त्यांनी ह्या रस्त्यावर काढण्यापेक्षा आहे ना, जे तुमच्या सत्तेत तुम्हाला लोकांनी विश्वास देऊन दिलेला आहे, 44 नगरसेवक निवडून दिलेत, आणि जे काय 72-74 त्यांना सळगी पळो करून तुम्ही करायचं सोडायचं काम आहे. पण तुमचं महासभेतलं काम आहे. रस्त्यावरती उतरून लोकप्रतिनिधी झाल्यावरती मारामारी करणं हे आपले काम नाही. कार्यकर्ते करतील ना. आणि जर तुमचे काही मतभेद असतील किंवा काय असेल किंवा तो उदय शेट्टी करतोय, उदय शेट्टीबद्दल राग असेल, करावं ना, ते बंद करायला लावा. तू तिथे आवाज उचल आणि त्याच्यावरती तुम्ही लोकांनी तिथे आवाज उचलून ते फेरीवालचा जो काही विषय असेल बंद करा. हा तुम्हाला अधिकार दिला, आपला लोकशाही तुम्हाला अधिकार दिलेला आहे आणि तुम्ही मतदानातून निवडून गेलेला आहात. आमचा पराभव झाला शिवसैनिक, तरी आम्ही रस्त्यावरती तो उतरून आंदोलन करू आणि रस्त्यावरचे आम्ही सैनिक आहात. पण तुम्ही रस्त्यावरचे नाही, तर तुम्ही आज महासभेतले आहात, तुम्ही लोकप्रतिनिधी आहात. लोकप्रतिनिधी असताना तुमचा द्वेष हे सगळं बाजूला ठेवून तुम्हाला काम करायचं, आणि काम करत असताना फक्त एक मताने सर्व नगरसेवकांनी बसून तुम्ही चर्चा करून या फेरीवाल्यांवरचं धोरण ठरवा. मध्ये निवडणुका पार पडल्या, कोणी निवडणूक घेतला, मी त्याच्यावरती स्वतः हायकोर्टामध्ये रिट फाईल केलेली आहे. त्याच्यावरती आपण आवाज उचलला, त्याची आता तारीख जवळ लवकर निकाल लागेलच. ते निवडणूकच रद्द करणं गरजेचं आहे. याचं कारण मी तुम्हाला सांगतो. तुम्हाला मी आता मोठे साहेब जे 5 वर्षापूर्वी इथे होते, 5 वर्ष दर 5 वर्षापूर्वी सर्वेक्षण होणं गरजेचं असतं. ते सर्वेक्षण झालं नाही, नवीन याद्या जाहीर झाल्या नाहीत. 3 महिन्यापूर्वी याद्या डिक्लेअर करायच्या असतात, त्या याद्या डिक्लेअर केल्या नाही. त्याच्यामध्ये अनेक त्रुटी होत्या. म्हणजे मी तुम्हाला माहिती सांगतो की जेवढी मतदान केलं त्या मतदारांकडे आय कार्ड नाहीयेत, त्यांचा कुठलाही नंबर देण्यात आला, लायसन नंबर देण्यात आला नाही, पण त्यांना मतदान करायला लावलं. लक्षात घ्या, हे का झालं? जर तुम्ही 5 वर्षापूर्वी सर्वेक्षण केलं असतं मोठे साहेबांनी, तर नवीन मतदारांमध्ये सगळे तिथले लोक बसू शकले असते, ते वोटिंग करू शकले असते, त्यांच्या आय कार्ड असतात, त्यांच्याकडे लायसन असता, नेमके फेरीवाले बसले असते. फेरीवाला धोरण तुम्ही अजून जाहीर केलेलं नाहीये. म्हणजे रस्त्यावरती फेरीवाले कोणी येतोय आणि बसतंय, तुम्ही नो अकर्स झोन डिक्लेअर करा. अशा ज्या काही त्रुटी आहेत त्याच्यामध्ये बाहेरचे फेरीवाले येऊन इथे बसतायत, ते मतदान करतायत, आणि कोणी निवडून आला ते पण जे 8 सदस्य 20 सदस्यांची संख्या असते, 8 तर निवडून झालं पाहिजे, 4च निवडून आले, म्हणजे पद्धत चुकीची होती. त्याबद्दल आम्ही हायकोर्टात देखील गेलेलो आहे आणि ती रद्द करण्यासाठी आम्ही रिट फाईल केलेली आहे. पण आमच्या पद्धतीने आम्ही लढू, आणि आम्ही बाळासाहेबांचे, उद्धव साहेबांचे शिवसैनिक आहोत, आणि आमच्यात नगरसेवक नाही, पण आम्ही रस्त्यावरती नक्कीच याचा लढा देत राहू. पण आपल्याला देवानी एक संधी दिलेली आहे. 5 वर्षापूर्वी 10 वर्षापूर्वी तुम्ही काय होतात, कोण तुमचा गुरु शिष्य, हा माझा विषय नाही. पण आजच्या घडीला तुम्हाला देवाने इतकी चांगली संधी दिली आहे की तुम्ही गटनेते येतात पक्षाचे. तुम्ही जे सांगाल तो पक्षाच्या नगरसेवकांना तुमचा आदेश मानणं बंधनकारक आहे, आणि विरोधी पक्षनेता तुमचा बनलेला आहे. 5-10 वर्षापूर्वी तर विरोधी पक्ष दिला गेला नव्हता. त्यामुळे आज तुमच्यावरती अधिकार आहे, त्या अधिकाराचा चांगला वापर करा, जनतेची सेवा करा. ही संधी सोन्यासारखी गमावू नका. जर गमावलात, भाजपचं नाव पहिलाच खराब आहे, पण तुम्ही तुमच्या कुठेतरी आज देवाने संधी दिल्यामुळे तुम्हाला मिळालेलं आहे. येणाऱ्या काळामध्ये ही संधी पुन्हा मिळणार नाही. आणि जो तुमच्या लोकांनी आहेत उत्तर भारतीय, ज्यांना वाटतो आमचा पक्ष बीजेपी, त्यांनाच कळलं असेल ना, मार खाल्ल्यावरती कोण मार खातो हे होत नाही. मराठी माणूस कधी रस्त्यावर मार खात नसतो, पण जे कोणी मार खाल्लाय त्यांनाही कळलं असेल की बीजेपी हा फक्त स्वार्थासाठी चालणारा पक्ष आहे, आणि यांच्या आपसातल्या गडबाजीमुळे त्याला बिचारा गरीबाला कोणा मारहाण झाली असेल
तर मला माहिती नाही. पण मी अशोक शेळकेंना एवढंच सांगू इच्छितो की साहेब, आपण गटनेते आता आणि आपण लोकप्रतिनिधी आहात. आवाज उचलायचा आहे तर रस्त्यावर नको, महापली उचला, रस्त्यावर उचलायला आम्ही समर्थ आहोत. जिथे आमची मदत लागेल आम्हाला सांगा, आम्ही तुमच्या रस्त्यावर उतरून काम करू. अशोक शेळकेंबाबत जो काही खुलासा उदय जाधव यांनी केला तो जगजाहीर आहे आणि प्रत्येकाला माहिती आहे की अशोक शेळके यांची पार्श्वभूमी नेमकी काय होती. ते पहिला ज्या पक्षामध्ये होते त्यामुळे आक्रमकता ही त्यांच्या रक्तामध्ये आहे आणि तीच आक्रमकता आपल्याला त्या दिवशी देखील दिसली. परंतु ज्या उत्तर भारतीयांच्या जीवावरती भारतीय जनता पार्टी हा पक्ष निवडून आला, तो भारतीय जनता पार्टी पक्ष आता उत्तर भारतीयांनाच टार्गेट करतोय की काय, अशी चर्चा आता वसई विरार शहरातील उत्तर भारतीयांच्या मनामध्ये निर्माण झालेली आहे. जर असंच चालू राहिलं तर येणाऱ्या काळामध्ये उत्तर भारतीय समाज हा पुन्हा बहुजन विकास आघाडीकडे वळला जाईल आणि याची दखल कुठेतरी पक्षश्रेष्ठीने घेणे देखील गरजेची आहे. कारण वारंवार अशोक शेळके ह्या आक्रमकतेमुळे चर्चेमध्ये येतात, परंतु त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी कुठेतरी बॅकफूटवरती गेलेला आपल्याला पाहायला मिळतो. जर खरंच तुम्हाला फेरीवाले हटवायचे असतील तर महासभेमध्ये हा विषय मांडा, ठराव पास करा, नो हॉकर झोन घोषित करा आणि नंतर कारवाई करा. परंतु अशा प्रकारे एखादा गट नेता ज्या वेळेला रस्त्यावरती मारामारी करतो त्यावेळेला लोकांच्या मनामध्ये मोठ्या प्रकारची शंका निर्माण होते. आपल्या सर्वांना याविषयी काय वाटतं कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला जरूर कळवा. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.